राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे त्यांचे आजोबा शरद पवार यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचं पुढे आलंय। शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण 60,71,00,000 रुपयांची मालमत्ता आहे, तर पार्थ पवार यांच्या नावे एकूण 88,33,00,000 रुपयांची मालमत्ता आहे। यंदा राज्यसभेवर पवार घराण्यातून आजोबा आणि नातू दोघं निवडून गेले आहेत। आजोबा आणि नातू एकाच वेळी राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून जाणं हा विलक्षण योगायोग असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। शरद पवारांची जंगम मालमत्ता 44,72,00,000 रुपये, तर पार्थ पवार यांची 11,35,00,000 रुपये। रोख रक्कम 1,25,000 रुपये, रोख रक्कम 5,20,700 रुपये। बँका, वित्तीय संस्था, मुदत ठेवी 11,66,00,000। बँका, टपाल विमा, मुदत ठेवी 3,68,00,000। शरद पवारांचे समभाग म्युच्युअल फंड 27 कोटी, पार्थ पवार यांचे समभाग म्युच्युअल फंड मध्ये 1,17,00,000। सोने चांदीचे दागिने 3,85,00,000, पार्थ पवार यांचे सोने चांदीचे दागिने 1,31,00,000। बारामतीत शेतजमीन घर 15,99,00,000, बारामतीत शेतजमीन पुण्यातलं घर 76,98,00,000। बँका, वित्तीय संस्थांचं कर्ज शरद पवारांवर 49,84,000, तर पार्थ पवार यांच्यावर 92,48,000। शरद पवारांची एकूण मालमत्ता 60,71,00,000, पार्थ पवार यांची एकूण मालमत्ता 88,33,00,000। आज माध्यमांमध्ये बातमी होती की शरद पवारांपेक्षा पार्थ पवार जास्त श्रीमंत आहेत। शरद पवारांची प्रॉपर्टी 60 कोटी आणि पार्थ पवारांची 80 कोटी। ह्या दोन्ही बातम्या खोट्या आहेत, कारण शरद पवारांची त्यांची प्रॉपर्टी याच्या कितीतरी पट जास्त आहे आणि पार्थ पवारची पण नक्कीच त्याच्या कितीतरी पट जास्त आहे। म्हणजे मला तरी वाटतं की शरद पवारांची याच्या 1,000 पट जास्त असेल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असेल। पण प्रश्न असा पडतो की यांच्याकडे सगळ्यांकडे एवढ्याले प्रॉपर्टी आली कुठून, म्हणजे हे राजकारणी किती संपत्ती जमा करतात ह्याच्यावर माझा आक्षेप आहे। आता श्रीमंत कोण, अमुक आहे का तमुक, त्याच्यात मला काही घेणं देणं नाही, पण हा पैसा आला कुठे हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे। दरम्यान पार्थ पवारांच्या मातोश्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्यसभा हे उच्च सभागृह आहे, अतिशय अनुभवी लोकांचं सभागृह आहे। पार्थ पवार राज्यसभेवर चांगली कामगिरी करतील असं आई म्हणून वाटतं, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय। राज्यसभा हे उच्च सभागृह आहे, अतिशय अनुभवी लोकांचं सभागृह आहे आणि तिथे जाताना आपण सगळ्याच गोष्टी जाणकार म्हणून शिकून घेणं आधी महत्त्वाचं आहे आणि तिथून पुढे तो नक्कीच चांगली कामगिरी करेल असं मला एक आई म्हणून वाटतं।